हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब. तर आम्ही आलतो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही आलतो दौंडच्या यात्रेला, जी काळभैरवनाथ यात्रा आहे त्याला. तर अशा प्रकारे आम्ही दौंडमध्ये एंट्री केली ती आणि दौंडमध्ये ना गाडी लावायला, फोर व्हीलर लावायला जरा प्रॉब्लेमच येतो. पण तिथे ना महादेव आळी आहे, म्हणजे गली आहे त्याच्यामध्ये. मग तिथेच आम्ही राहत होतो. मग तिथे एक मंदिर आहे खूप छान. तर त्या महादेवाचं मंदिर आहे, शिवमंदिर आहे, त्याच्यामध्ये खूप पुराणं मंदिर आहे ते आणि खूप छान असं आहे. मग तिथे सुरुवातीला पाय धुवून आतमध्ये जावं लागतं. मग तिथून दर्शन घेतलं. मी याचा ॲक्च्युली शॉर्ट काढलेला आहे, त्याच्यामुळे माझा आडवा व्हिडिओ याचा काही काढलेला नाही, त्याच्यामुळे असं आलेला आहे, तुम्ही समजून घ्या. त्यानंतर आम्ही एंट्री केली ती पाटीलवाडा इथे, पाटील चौकामध्ये. तर पाटीलवाडा आहे हा, याच्या शेजारी आमचं घर होतं. पाटीलवाडा म्हणून आहे हे पहा इथे. आणि इथे आता आम्ही गाडी पार्क करत होतो आणि ऊन इतकं आहे ना, अगदी 40 डिग्री सेल्सिअस ऊन आहे गावाकडे. तर गावाकडे जर कोणी जात असेल तर उन्हाची कृपया काळजी घ्यावी. हे पाचशे खाण्यापिण्याचे गाडी लागले होते. आता माझं लहानपण आहे ना, हे दौंडच्या शेजारीच, म्हणजे आमचं श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोळगाव या गावी झालेलं आहे माझं लहानपण पूर्ण. हॅलो फ्रेंड्स, जगदंब जगदंब, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हे आहे आमची सासरवाडी पाटीलवाडा. हो, हे आहे दौंडचं आणि ही दौंडची यात्रा आहे. तर आपण आलेलो आहोत आता सध्या दौंडच्या यात्रेमध्ये. तर हे पहा, इथे आमचे म्हणजे श्रीगोंदा याच्यामध्ये तालुक्यामध्ये इथे पाटीलवाडा आहे ना, आमच्या आईंचं सासर पाटीलवाडा. हे पाई इथे इकडे असं आतमध्ये केव्हा नाही आलो किंवा मग आणि खूप जास्त ऊन आहे त्याचे. नाश्ता वगैरे करायला आम्ही बाहेर गाडी. आता आम्ही सध्या चाललेलो आहोत आपल्या इकडे देवाच्या पाया पडायला. तर हे पहा, किंवा कशाला दर्शनाला म्हणा वगैरे. आई सांगतात की इथून त्या दंडवत घ्यायच्या पहाटे उठून. असं लोखंडाच्या कड्या वगैरे विकायला आहे. तर अशा प्रकारे आहे. आता आपण भैरवनाथाची यात्रा आहे आणि आता आपण सध्या दर्शनाला चाललेलो आहोत. हे पहा अशा प्रकारे. म्हणजे आता आई आहेत ना, त्या सांगण्याच्या घरापासून ते इथपर्यंत दंडवत घालायच्या. आता इथे ना आमचं घर होतं पाटीलवाड्यामध्ये. हा गुळगुणी त्याच्यामुळे इथे घर नाही आमचं दौंडमध्ये, पण आम्ही यात्रा वगैरे करायला दर्शनाला वगैरे येतो. तर अशा प्रकारे मग पहाटे उठून काष्टीची यात्रा झाली नाही की दुसऱ्या दिवशी दौंडची यात्रा असते. मग आमचे सासरे सासू म्हणजे आमचे सगळे मिस्टर वगैरे ना काष्टीची यात्रा आटपून गाड्या असतात मेन दौंडला काष्टीला टाकलेल्या झाल्या आहेत ना. इकडे गाडे वडायची खूप मोठी प्रथा आहे आणि खूप सुंदर अशी यात्रा असते. एक माणूस खूप सारे गाडे वडतात अशी प्रथा आहे. मग ती गाडी वडायचं, तिकडे गाडे ओढले ना काष्टीला की दुसऱ्या दिवशी ते दौंडला यायची यात्रा करण्यासाठी. मग आदल्या दिवशी काष्टीची यात्रा आणि दुसऱ्या दिवशी दौंडची यात्रा, दोन्ही भैरवनाथांच्याच यात्रा असतात. तर अशा प्रकारे आहेत. काष्टीची यात्रा असते ती अष्टमीला असते आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी असते ती दौंडची यात्रा असते. तर काष्टीच्या यात्रेला ना माझ्या मुलीचाच पण जन्म आहे आणि आमचं लग्नही काष्टीची यात्रेला झालं. त्याच्यामुळे आम्हाला खूप शुभ दिवस असा आम्ही मानतो काष्टीची यात्रेला. आणि नक्कीच दौंडची यात्रा दुसऱ्या दिवशी असते त्याच्यामुळे. आणि हे अशा प्रकारे आमचं गर्दी आहे, मंदिर खूप सजावट केली आहे. आता माझे मिस्टर आणि सासूबाईंचं म्हणणं आहे. तर फ्रेंड्स, आता मी या व्हिडिओमध्ये काही बोलत नाही, फक्त मी तुम्हाला दाखवत आहे, तर तुम्ही आनंद घ्या. नवीनच मंदिरांची बांधणी झालेली आहे. तर इथेही आता दौंडलाही भैरवनाथांचं मंदिर बांधलेलं आहे, पण त्यांना पूर्वीचं मंदिर जास्त आवडायचं. आणि मग अशा प्रकारे यात्रेची लगबग वगैरे आहे, छान वगैरे सगळं काही चालू आहे. आणि मी थोडीशी ब्लॉगिंग वगैरे करत होती. तर अशा प्रकारे आहे, गाणे वगैरे सुरू होते. आणि अशा प्रकारे मग आहे ना मध्येच ही एक क्लिप आलेली आहे, ॲड झालेली आहे. तुम्ही पाहिलं का नाही हा व्हिडिओ नक्की मला सांगा. आम्ही गेलतो पुणे सोलापूर हायवेचे जे रामेश्वरम रेस्टॉरंट आहे. खूप छान फूड मिळतं. खरंच मला आत्तापर्यंत आवडलेल्या फूडपैकी हे एक रेस्टॉरंट आहे. आणि खरंच इथे जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, याचा खाण्याचा काही त्रास होत नाही आहे. आणि पुन्हा एकदा आपण वळूयात दौंडच्या यात्रेकडे. तर हे पहा, इथे सिद्धनाथांची भैरवनाथांची यात्रा आहे आणि अशी लाईन लागलेली होती. आणि हे पहा, इतकी गर्दी होती. सगळे आम्ही आलतो खूप लवकर, त्याच्यामुळे नैवेद्य. आणि इथे ही चांगली प्रथा आहे
नैवेद्य बाहेरच दाखवला जातो. त्याच्यामुळे लोकांची खूप मोठी गर्दी नाही आहे. नाहीतर मग सकाळी सकाळी बायकांना खूप सकाळी भल्या पहाटे उठून पुरणपोळ्या करा, पुन्हा जाऊन लाईनला थांबा, मग नैवेद्य दाखवा, मग त्यांचा 8 दिवस त्याच्यामध्ये जातो. मग कधी मग घरी पाहुणे वगैरे आलेले असतात, तर त्याच्यामुळे बाहेरच नैवेद्याची प्रथा ठेवलेली आहे. ती खरंच खूप छान आहे. आणि तर काचेतून असं देवतांचं दर्शन होतं, घेऊन खरंच मन प्रसन्न झालं आणि खूप छान असं वाटलं. खूप छान एक्सपिरियन्स छान केलं ना? आता आमच्या अन्वीनाही यायची, पूर्वी पण लहान असायची, तिला ना फार समज नसायची. पण यावेळेस खरंच मला आजकाल अन्वीसोबत प्रवास करताना खूप मजा येते, का तर अन्वीला सगळ्या गोष्टी आता समजतात, माहीत होतात आणि तिला कळतं. पूर्वी ना तिला कळायचं नाही काही गोष्ट, त्याच्यामुळे ठीक आहे तिला नेऊन आणलं वगैरे, तर इतकी मजा नाही यायची. पण ती आता प्रश्न विचारते, सगळ्या काही गोष्टी तिला समजतात, त्याच्यामुळे तिला माहिती द्यायला, समजायला. आणि घरी आल्यानंतर तिथे जरी तिला प्रश्न नाही विचारले की घरी येऊन खूप उत्सुकतेने हे देव काय असतात, हे मंदिर होतं, मग आपण कुठे गेलो, काय घेतो, ह्या सगळ्या प्रश्नांची तिला उत्तरं देताना खरंच खूप मजा येते. आणि तुम्ही तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा. धन्यवाद.